महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वड्डी ग्रामपंचायतीतील घरकुल गृहनिर्माण योजनेत घोटाळा, घरे बांधल्याशिवाय निधी लाटल्याची तक्रार। यावल तहसीलमधील वद्री ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाने घरकुल योजनेचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना देऊन घरकुल गृहनिर्माण योजनेत भ्रष्टाचार केला आहे। काहींनी घरे न बांधता निधी काढून घेतला आहे, तर काहींनी नियमानुसार घरे न बांधता निधी काढून घरकुल गृहनिर्माण योजनेत अनियमितता निर्माण केली आहे। घरकुल गृहनिर्माण योजनेच्या नियमाविरुद्ध काम करून प्रामाणिक आणि गरीब लोकांना घरकुल गृहनिर्माण योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रमोद डोंगरे यांनी तक्रार दाखल करून 3 महिने उलटूनही अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही। वरिष्ठ अधिकारी ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। माझं नाव प्रमोद रघुनाथ डोंगरे। आपली काय तक्रार आहे? माझी तक्रार आहे की प्रकल्प अधिकारी अरुण पवार कुठले प्रकल्प आहे? हे यावल तालुक्यात प्रकल्प अधिकारी आहेत आणि पूर्ण जळगाव जिल्ह्याचा कारभार त्यांच्याकडे आहे। कुठल्या विभागाचे? शासकीय आश्रमशाळा। तर जामनेर तालुक्यातील गंगापुरी आश्रमशाळेमध्ये एक नियुक्ती झाली चौकीदार म्हणून, गोपाळ नामदेव खैरनार या संबंधित व्यक्तीने त्याच्यावर असलेले गुन्ह्यांची माहिती लपवून ही नोकरी मिळवलेली आहे। जवळ 7 ते 8 महिने झाले मी प्रकल्प अधिकारी कार्यालय यावल श्री अरुण पवार साहेबांकडे अर्ज केलेला आहे, तक्रार अर्ज केलेला आहे, परंतु अद्याप कुठलीही कारवाई नाही। फक्त आश्वासन दिले जात आहे। किती दिवस झाले तक्रार करून? 7 ते 8 महिने झाले। त्यावर मी माहितीचा अधिकारी टाकला, त्यालाही उत्तर दिलं गेलेलं नाही आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं हेतू पुरस्कार ते प्रकरण दडपण्याचा बिलकुल हेतू पुरस्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला पाठीशी घालतायत। आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की त्याच्यावरती कारवाई व्हावी, त्याला बडतर्फ करून 420चा गुन्हा दाखल करावा व त्याच्याकडनं का पगार दिलेला पगार वसूल करण्यात यावा आणि यामध्ये जे अधिकारी वाचवत आहेत त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी। जर कारवाई झाली तर आपण पुढे काय करणार? जर कारवाई नाही झाली तर मी पुढे माझा निर्णय घेण्यास मोकळा आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपले अधिकारी लोक, आपलं प्रशासनात असलेले सनदी अधिकारी काम करत नाही, आलेल्या प्रकरणांवर कारवाई करत नाही, तक्रारीवर कारवाई करत नाही। कृपया आपल्या माध्यमातून ही कारवाई व्हावी, जेणेकरून आपलं जे सुशासन आहे ते सुशासन राहील आणि दिसेल याची आपण काळजी घ्यावी। अन्यथा मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागावे लागेल आणि मग उच्च न्यायालयामधून गंभीर प्रकारचे जे ताशेरे ओढले जातात ते योग्य नाही, कारण मुख्यमंत्र्यांचा यामध्ये दोष नसतो, पण तरीसुद्धा त्यांच्यावर ते ताशेरे ओढले जातात। ही माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी या संदर्भात संबंधित व्यक्तीवरती कारवाई करावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी डिले केली कारवाई हेतू पुरस्कार त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करावी। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, यावल, जळगाव।